रथावर थापटून तुम्ही आता शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूच गात गुणगान हो देवी शिवप्रभूच गात गुणगान हो शिवप्रभूच गात गुणगान हो अभिनवन साधू संतान ज्ञानेश्वराला एकनाथाला शाहीरान साध चढविला नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला अमुक्कामी भातपुडे गावाला पूर्ण चढून शाहिरी साधाला शाहीर कल्याण गात बोवाड्याला गात बोवाड्याला गात बोवाड्याला गात बोवाड्याला वैकुंठ भूमीवरी प्रवरित गिरी भाष्य देवगणी दत्त मंदिर यावे पाहण्या दत्त मंदिर यावे पाहण्या गुरु भास्कर गिरी आशीर्वादा गुरु भास्कर गिरी आशीर्वादा शाहीर कल्याण पोवर गाणार हो दीदी शाहीर कल्याण पोवर गाणार हो शाहीर कल्याण पोवर गाणार हो शाहीराचा खणाला डबल शाहीराचा खणाला डबल उडाली झोप झाला थरकाप मरणानो आळस जरा सोडा मरणानो आळस जरा सोडा रण मैदानी उडवा घोडा रण मैदानी उडवा घोडा शाहीराचा ऐका पोवाडा हो शाहीराचा ऐका पोवाडा हो शाहीराचा ऐका पोवाडा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले महाराष्ट्राच्या मुशी राजमाता जिजाऊ साहेबांच्या कुशी लखोजी राजे जाधव यांची कन्या राजमाता जिजाऊ साहेब लक्ष्मीच्या पावलानं भोसलेंच्या घरात आल्या आणि त्यावेळेला महाराष्ट्राची अवस्था जिजाबाईनं पाहिली नाशिकचा हिंदू धर्माला जिजाबाई बोलती आंबेलाड एक बाळ द्यावा गे मला आता इतिहासचा नाश करण्याला आधी समोर बदल पसरीला आई भावने पावनव झाला पावनव झाला निराजी पावनव झाला निराजी पावनव झाला निराजी आई जगदंबे एक बाळ दे मला जिजाबाईचं गाणं देवीनं ऐकलं काही दिवसाचा काळ गेला मासाहेबाला डोहाळे लागले शहाजीराजे जवळ आले बायकोला विचारलं राणी साहेबा डोहाळे लागले काही खावंसं वाटतंय का डोहाळे लागले की महिला मंडळाला काही काही गोष्टी खाव्याशा वाटतात कोणाला दही आवडतं कोणाला तूप आवडतं कोणाला शिरा आवडतं कोणाला लाडू आवडतात कोणाला कवट आवडतं कोणाला चिंच आवडते काही काही तर मातीच खातात आम्हाला डोहाळे लागले ते माती खाणं खडे खाणं महासाहेबांना डोहाळे नव्हते जिजाऊ साहेबांचे डोहाळे काय होते काय मागितलं शहाजी राजाला तुमचा पोशाख हवा मला तुमचा पोशाख हवा मला पोशाख राजाने दिला कमरेला शेला बांधिला आजीने टोप घातला डोक्याला आता वार होती कमरेला शब्द मला असं वाटतं मी घोड्यावरती बसावं सह्याद्रीच्या काळ्या कमळात घोड्यावरती टवडावं आणि पोटाच्या बाळाला म्हणावं बाळा माझ्यावर रागू नकोस तुझी आई तू गर्भात असताना तुला घोड्यावर का बसवते याचं कारण आहे बाळा उद्या तुला जन्म झाला तुला असंच घोड्यावरती बसून रयतेचं काम करावं लागेल तुझा सराव व्हावा म्हणून तू पोटात असताना मी घोड्यावर बसते बाळा माझ्यावर रागू नकोस हे मासाहेबांचे गर्भसंस्कार 9 महिने 9 दिवसाचा काळ झाला आणि 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण शिशिर ऋतू आणि वार शुक्रवार या दिवशी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला महाराष्ट्राला जाणता
अरे झाले बहु होती बहु पण याची समहास जगाच्या पाठीवर अनेक राज्य आले आणि गेले त्यांची कोणी आठवण ठेवत नाही कारण त्यांनी समाजाला अडवलं डडवलं पिडवलं रडवलं छळवलं माय भगिनीवरती अत्याचार केले आणि अत्याचार करणारे आले आणि गेले पण माय मावल्यांचा सन्मान करून त्यांना आई आणि बहिणीचा दर्जा देणारा जगाच्या पाठीवरला एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून शौर्याची अग्रमती येथे नाचती सह्याद्रीवरती मावळा दख्खनचा राहणार मावळा दख्खनचा राहणार स्वामी महानार्थ चिने जगणार स्वामी महानार्थ चिने जगणार मराठा मानी आड दिलदार हो देजी मराठा मानी आड दिलदार हो मराठा मानी आड दिलदार हो आणि अशा रीतीनं अरे कल्याणच्या सुभेदाराची सून राजांच्या पुढे आणली राजे म्हणाले वा अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती त्या महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो म्हणून हा महाराष्ट्र म्हणून राजमाता विश्वमाता धर्ममाता जिजाऊ साहेब बाळ जन्माला आलं मुलगा झाला कुणाला मुलगा झाला शहाजी राजा मुलगा झाला जिजाऊ साहेबांना मुलगा झाला सह्याद्रीला मुलगा झाला महाराष्ट्राला नवे नवे मुलगा झाला भारत मातेला छोटस बाळ पाळण्यामध्ये घातलं आया बाया जमल्या काय नाव ठेवायचं बाळाचं कडवता शिवनेरी शिवाई देवीच्या आशीर्वादानं बाळ झालं म्हणून बाळाचं नाव ठेवलं शिवाजी म्हणून 10 मिनिटांमध्ये काय महाराज सांगू माझा स्वतंत्र कार्यक्रम आहे महाराष्ट्राची शाहिरी ललकार 9-10 कलावंताच्या सह तो सादर करतो जसं तुम्ही भागवत ऐकता रामायण ऐकता तशी राजा शिवछत्रपती संगीत चरित्र कथा मी महाराष्ट्रभर करतो कधी वेळ मिळाला तर निश्चित कार्यक्रम करूया परंतु आता सर्जेराव बापूंना भक्तिरूपी कीर्तनातून आणि शक्तिरूपी पोवाड्यातून त्यांना भावपूर्ण आदरांजली शौर्याच्या कथा सांगू किती आता एक कथा जणू दिसली शौर्याच्या शौर्यानं सजली शौर्याच्या शौर्यानं सजली रत्नान धरणी माय भिजली हो रत्नान धरणी माय भिजली रत्नान धरणी माय भिजली महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात धन्यवाद रामकृष्ण